नमस्कार मंडळी, आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर एक लोखंडी तवा घेतलेला आहे। त्यामध्ये लसूण ठेचून घातलेला आहे। 2 पळे तेल टाकलेलं आहे। लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत मी त्याला परतणार आहे। लसूण चांगला ब्राऊन होत आहे इकडे, तोपर्यंत मी त्याला उलटण्याने एकदा परतून घेतला आहे। त्यामध्ये एक साईडला मी 2 छोटे कांदे कापले आहे। आता ते कांदे यामध्ये टाकते। लसूण चांगला लाल झालेला आहे। आता मी यात थोडेसे कांदे टाकते। कांदा पण चांगला परतून घेतला का त्यामध्ये मग मिरची टाकणार आहे। हे पहा, मी आता एक कांदा उलटणीच्या साहाय्याने खाली वर करते। उलटणीच्या साहाय्याने कांदा वर खाली केला। आता मिरच्या टाकल्या। मिरच्या पण छान त्यांचा मला तिखट वास येईपर्यंत मी परतणार आहे। आता यात मी भेंडे टाकले आहे। भेंड्या पण मस्त छानपैकी कांदा आणि मिरचीमध्ये मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून भेंडीला आपल्या चव लागेल, कांद्याची पण आणि मिरचीची पण। अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे भेंड्या पण मिक्स करून घेत आहे। भेंड्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकणार आहे। मिठाने आपल्या भेंडीला आणखीन चव येईल। आता हे मीठ टाकून मी भेंड्या चांगल्या परतून घेत आहे। भेंड्या परतून झाल्या की त्यात थोडासा पाण्याचा शिरका देणार आहे मी। थोडंसं पाणी शिंपडलं म्हणजे भेंडी आपली लवकर मऊ होते। लोखंडी तवा असल्यामुळे आपली भेंडी खाली लागणार नाही, त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर केला आहे। जर तुम्हाला इथं पाणी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू नाही शकत। तुम्हाला नुसत्या कोरड्या भेंड्या करायच्या असतील तव्यात तर तुम्ही अशा प्रकारे बनवून घेऊ शकता। मी थोडीशी वाफ काढते भेंडीची वाफ काढून झाली आणि हे पाहू शकता तुम्ही, आपली भेंडी लवकर झाली आणि लवकर मऊ झाली। अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्लीज लाईक